शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत। यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होत आहेत। म्हणून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज केज तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन या प्रश्नावर आवाज उठवण्यात आला। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह सुरेश तात्या पाटील, तालुका अध्यक्ष जाधव सर, BS इनामदार, महिला विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षा संजीवनी देशमुख, तालुका अध्यक्ष तस्लीम शेख, विठ्ठल वैरागे, युवराज मगर, अशोक गीते, अनिल रांजणकर, आदित्य रांजणकर, डॉक्टर खोडसे, बाळासाहेब जाधव, प्रीतम खरात यांच्यासह विविध गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदार अभिजित जगताप यांनी यावेळी निवेदन स्वीकारले। तर यावेळी बोलताना प्रमुखांनी सरकारवर कशा प्रकारे रोष व्यक्त केलेला आहे, पहा काही क्षणचित्र न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या शेतकऱ्यांना 25% अनुदान मिळाले आता सध्या, त्यांना 100% कधी मिळेल याचं शासन कधी उत्तर देईल? शेतकऱ्याचे जे काही शेती पंपाचे बिल आहेत ते आपण 50 पेक्षा कमी आणेवारी जर डिक्लेअर केली तर आपण ते वीज बिल माफ करतो। आता धडाधड त्यांचे प्रत्येक शेतकऱ्याचे कनेक्शन तोडायला चालू केले, याचं सरकार कधी उत्तर देईल? सक्तीची कर्ज वसुली थांबवायची, शासन म्हणतंय की 50% पेक्षा कमी आणेवारी आता वसुली करणार नाही, आम्ही प्रत्येकाचे कर्ज बंद केलेत, गठन चालू केलंय, रोजगार हमी योजनेची कामं, सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण मरण आहे। आता काय झालंय, आपण जाहीर केलाय दुष्काळ, परंतु कुठल्याही पद्धतीनं त्या दुष्काळ जाहीर केल्याची अंमलबजावणी नाही। मजुरांना हाताला काम पाहिजे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतला, प्रत्येक BDO साहेबांकडे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले, ते कुठलं काम चालू नाही। आता दुष्काळाबाबतचे खरी बाब अनुदानाचा सगळ्यात शेतकऱ्याच्या जिव्हाळाचा विषय सर आपला काय झालंय की सरकारनं जे आदेश काढलेत त्या आदेशाच्या विरुद्ध वाटप केली आणि तहसीलदार साहेबांना आदेश आहेत वरून काय म्हणून की प्रत्येक हेक्टरी 27,000 रुपये हेक्टरनं वाटा, 8,000 रुपये हेक्टरनं वाटलेत, प्रत्येक शेतकऱ्याला विचारला काय वाटलेत, याचं सरकार कधी उत्तर देईल? इतका आंधळेपणा कसा? दुसरा, सगळे विद्यार्थी इथं गरीब विद्यार्थी त्यांचा फीस कुणी माफ करायची असा मुद्दा आहे। अशा प्रकारचं माझं एवढं निवेदन आहे, कृपया याची अंमलबजावणी करेल सरकारनं, असं निवेदन माझे 2 शब्द संपवतो। यानंतर शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी आज आम्ही तहसीलवर मोर्चा घेऊन येत आहोत आणि या शासनाने 144 कलम पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये लागू केलेला आहे। परीक्षा चालू आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी आहेत। या ठिकाणी सोयाबीनचा दर ढासळलेला आहे, कापसाचा दर ढासळलेला आहे आणि आज शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो पाण्याचा। आणि दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करून आपले आमदार आज या ठिकाणी झोपा काढत आहेत की शेतकऱ्यांना आवश्यक अशा उपाययोजना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरांना चारा आणि पाणी, त्याचबरोबर गावकऱ्यांना आज प्रत्येक गावामध्ये जे जलजीवनचे कामं चालू झालेले आहेत, परंतु कुठेही ते कामं पूर्णत्वास आले नाहीत, त्याच्यामुळं गावांची पाण्याची अवस्था ही बिकट झालेली आहे। अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या असतील, मजुरांच्या असतील किंवा सामान्य नागरिकांच्या मागण्या घेऊन आम्ही तहसीलवर या ठिकाणी विविध प्रश्न तहसीलदार साहेबांना ते निवेदन दिलेलं आहे, ते शासन दरबारी मांडून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करतील ही अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे आम्ही मांडलेली आहे। त्याला लवकरच हे सरकार, आम्हाला तर वाटतंय झोपलेलं सरकार आहे, हे याला साथ देईल का नाही किंवा आम्हाला याच्या उपर रस्त्यावर उतरूनच आता ह्या आमच्या मागण्या आम्हाला मान्य करून घ्याव्या लागतील का काय, असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। कारण यांनी कलम 144 ज्या अर्थी लागू केलं आहे त्या अर्थी या गोष्टी सर्वांच्या निदर्शनास येत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या पक्षाच्या वतीनं दुष्काळ जाहीर होऊन 2 महिने झालेत केज तालुक्यामध्ये, तर ही कोणत्याही उपाययोजनाला सुरुवात झालेली नाही, जे आहे ते कागदावरच आहे। आज पाण्याची
जर बघितली परिस्थिती तर 2-2 किलोमीटरवरून घागरीनं पाणी आणावं लागतंय माता भगिनींना. तर यासाठी झोपलेल्या सरकारला जाग यावी म्हणून आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर मोर्चा चाललेला आहे. खरं तर उद्याचं जर आज आमच्या निवेदनाची दखल घेऊन सरकारनं जर उपाययोजना करण्यास सुरुवात नाही केली तर आगामी काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू किंवा सरकारला धारेस कसं धरायचं याचे आणखीन पर्याय शोधू आणि लवकरात लवकर त्यांनी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ न आणता लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी आज तुम्ही 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलेत. PM योजना, नमो योजना, तर आज तुम्ही 100 रुपये रोज द्यायला लागला शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या घरामध्ये 5 ते 6 सदस्य आहेत. 100 रुपये दिवसभर त्यांचा कसं जाईल हे तुम्ही एकदा आमदार खासदारांनी करून बघा. तुम्ही 100 रुपयामध्ये तुमचा दिवस जातो का हे सगळं लक्षात घेऊन आणि ज्यांना शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 6,000 रुपये दिले, 100 रुपये रोज. अरे ज्याला काही नाहीये त्यांना काय दिलंय तुम्ही? त्यांच्या हाताला आज काम नाहीये. गेले 6-7 महिन्यापासून एकही मजूर कामगार कामावर नाहीये. त्यांच्यावर उपाशी मरायची वेळ आली. त्यांचे मुलं म्हणजे वाईट मार्गाला लागायला लागलेत. चोऱ्या डकेतीचे प्रमाण वाढलेले ह्याच्यामध्ये आणि पोलीस प्रशासन तुम्ही तुमच्या दबावाखाली घेऊन दुसऱ्या कामाला लावायला लागलात तर तुम्ही नियंत्रण ठेवा आणि म्हणजे शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुराच्या कामाला जशी गती येईल त्यांनी म्हणजे किमान समाधानाने या काळामध्ये जगावं यासाठी उपाययोजना काढाव्यात ह्याची विनंती आज करतोय. पण उद्या विनंती करणार नाहीत. उद्या तुम्हाला वेटीशी धरणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शरद पवार साहेब. आज आम्ही सर्व आमचे सहकारी साठेसाहेब, तात्यासाहेब, सगळे तालुकाध्यक्ष, ताई सगळे आलो आहोत. म्हणजे आमचं एक सगळ्यात महत्त्वाची कळकळीची विनंती अशी आहे, सध्या अडचणीमध्ये शेतकरी सर्वसामान्य यांना कुठलाही न्याय मिळत नाहीये. आता माझ्या वरिष्ठांनी सगळ्या बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत. मी काय परत ते रिपीट करणार नाहीये. पण न्याय नाही भेटला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ नक्की येईल आणि त्यासाठी आम्ही नक्की रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देऊ जर नाही सरकारनं योग्य पाऊल घेतले तर. एवढंच माझं म्हणणं आहे. आज आपले आमदार साठेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका अध्यक्ष आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबाच्या गटाचे सर्व सेलचे प्रमुख, महिला आघाडीच्या प्रमुख यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केस तहसीलदार या ठिकाणी तहसीलदारला आपण निवेदन देण्यासाठी जमलो. आत्ता कशासाठी आलो हे सगळ्यांनी उहापोह केलाय. पण मी एकच सांगतो की या ठिकाणी जर शेतमजूर, कामगार, शेतकरी, व्यापारी, छोटा व्यापारी, मोठा व्यापारी ह्यांचं जर चांगलं जीवन ह्यांना जर जगायचं असेल तर ह्या सरकारच्या विरोधात सगळ्यांनी एक जीवानं, एक मुठीनं या ठिकाणी आलं पाहिजे. आणि एकच मी सूचना देतो की वाजवा तुतारी आणि हटवा गद्दारी. हे सरकार हटविल्याशिवाय आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, शेतमजुराला न्याय मिळणार नाही. एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आम्ही आज तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत. कारण हे सरकार झोपीचं सोंग घेतलेलं सरकार आहे. या भागाचे लोकप्रतिनिधी हे वेगळ्या कामामध्ये व्यस्त आहेत. रस्ते कशा पद्धतीचे होईल, चांगले होईलेत का नाहीत, ह्याच्यामधले काय टक्केवारी मिळते ह्याच्यात ते व्यस्त आहेत. परंतु सर्वसामान्य माणूस आज उपासमारीनं या ठिकाणी मरत आहे. याच्याकडं त्यांचं कुठलंच लक्ष नाही. त्यामुळं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की केज तालुका हा सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर हा अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर होऊन पण ज्या काही उपाययोजना शासनाने करायला पाहिजेत त्या उपाययोजना शासनाने अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळं सर्वप्रथम या ठिकाणी या भागातल्या मजुरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांना जे 25% अग्रिम त्या ठिकाणी मंजूर केली, काही शेतकऱ्यांना ती मिळाली, काही शेतकऱ्यांना ते पण मिळालं नाही. त्यामुळं 100% अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावं. वीज बिल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं माफ करावं, शैक्षणिक शुल्क माफ करावं, तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळावं. जे भूधारक शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं अनुदान देण्यात आलं नाही, त्यांना पण त्या ठिकाणी अनुदान देण्यात यावं. प्रोत्साहनपर कर्ज नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याची घोषणा झाली, त्याची पण त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विविध
सोयाबीनचा जर भाव पाहिला तर 4,000 4200 अशा पद्धतीचा आहे. त्यामुळं सोयाबीनला 8,000 रुपये आणि कापसाला कमीत कमी 10,000 रुपये भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा विविध मागण्याचं निवेदन आज तहसीलदार यांना आम्ही दिलेलं आहे. तहसीलदारना या ठिकाणी तहसीलदार यांच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती केलेली की या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे, त्याला आधार देण्याची गरज आहे आणि शासनानं जर वेळीच या ठिकाणी दखल घेतली नाही तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल. काही दिवसापूर्वी PM किसान या ठिकाणी वाढलेले आहेत खतं बी बियाण्याचे भाव आणि अनुदान त्या ठिकाणी नाममात्र अनुदान देण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीनं केलं जात आहे. तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीनं केलं जात आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं आपल्या माध्यमातून त्यांना इशारा देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी दुष्काळाच्या जर उपाययोजना लागू केल्या नाही, खरीपाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर तात्काळ जमा केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करून त्या ठिकाणी शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वस्थ बसणार नाही असा इशारा आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो. धन्यवाद.